नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 8 नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे गणाधिप संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते। कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते आणि या दिवशी भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा आणि व्रत केले जाते। तसेच या दिवशी गणपतीसह चंद्रदेव यांची देखील पूजा केली जाते। जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट ही दूर होतात। कारण बघा, गणपती बाप्पा यांना संकटमोचक मानलं जातं आणि त्यांचं एक खास व्रत आहे ते म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थी ही इच्छापूर्ती चतुर्थी मानली जाते। या दिवशी जर आपण व्रत करून श्री गणेशांची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। तसेच आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकट, अडचणी हे देखील दूर होतात। धार्मिक दृष्टीने ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची चतुर्थी तिथी असल्याने या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। तसेच हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे। तो जर तुम्ही मनोभावे केला तर 100% तुम्हाला तुमच्या जीवनातील काही ज्या समस्या आहेत, ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। तर बघा, तांदूळ जो आहे तो सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि म्हणूनच गणपतीच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर हा जो आवर्जून केला जातो। कारण बघा, जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तेव्हा बाप्पांना अक्षदा म्हणजे तांदूळ जे आहेत ते अर्पण केले जातात। त्याशिवाय बाप्पांची पूजा ही पूर्णच होत नाही आणि चतुर्थी तिथी गणेशांना समर्पित आहे। या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात जागृत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपण तांदूळासंबंधी काही उपाय केले तर बाप्पांच्या कृपेने त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं। तांदूळ जे आहेत ते गणपतींना अर्पण केलेल्या 21 वस्तूंपैकी एक आहेत, म्हणून तांदळाचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठं आहे। तांदूळ हे सर्व धान्यांमध्ये अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणूनच त्याचा उपयोग जो आहे तो पूजेमध्ये केला जातो। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी 100% प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट करताय, मेहनत करताय, परंतु तुम्ही कितीही कष्ट केलं, कितीही मेहनत केलं तरी तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा 11 तांदळाचा नक्की उपाय करा। हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। मग ती इच्छा धनप्राप्तीची असेल, लक्ष्मी प्राप्तीची असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल, कर्जमुक्तीबद्दलची असेल, पतीची प्रगती होण्याबाबत असेल, स्वतःचं घर होण्याबाबत असेल, शारीरिक, मानसिक तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। तर बघा, तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील आणि प्रयत्न करूनही त्या अडचणी कमी होत नसतील तर हा उपाय तुम्ही केला तर सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर अगदी थोडंसं पंचगव्य अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध पाण्याने स्नान केलं तरी चालेल। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची। गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते। गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्याने अभिषेक करायचा
आणि अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा मग ओम गणपतये नमः या महामंत्राचा जप करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर जे अभिषेक केलेलं तीर्थ जे आहे, पाणी जे आहे, ते घरातील सर्वांना तुम्हाला तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे आणि बाकीचं पाणी परत पिण्याच्या माठात टाकायचं आहे। यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची, धूपदीप ओवाळून घ्यायची, जास्वंदाची फुलं असतील तर ती अर्पण करायची, नसेल तर इतर कोणतीही फुलं अर्पण करू शकता। गुळ खोबऱ्याचा मोदकाचा नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी केला चालेल किंवा मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी हा उपाय अगदी 9:30-10 वाजेपर्यंत करू शकता। उपाय करण्यासाठी आपल्याला 11 तांदूळ लागणार आहेत। 11 तांदूळ घेताना तुम्हाला ते अखंड असावे त्याची काळजी घ्यायची। तुटलेले फुटलेले खंडित तांदूळ अजिबात घ्यायचे नाही। जर तुम्ही या उपायामध्ये खंडित तांदूळ वापरले, तुटलेले तांदूळ वापरले तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की गणपतीच्या पूजेमध्ये कधी खंडित तांदूळ जे आहेत ते वापरू नये। जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजेच्या वेळी अक्षदा अर्पण करता तेव्हासुद्धा तुम्हाला अखंडच तांदूळ अर्पण करायचे असतात। म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 अखंड तांदूळ घ्यायचे आणि यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं। ते तांदूळ जे आहेत ते तुम्हाला लाल पिवळे बनवायचे आहे, त्याच्या अक्षता तयार करायच्या आहेत। यानंतर हे 11 तांदूळ जे आहेत ते तुम्हाला एका वाटीत घ्यायचे आहेत। जिथे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा देवघरात केली आहे तिथे आसन टाकून आसनावर बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला बाप्पासमोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा। बाप्पांची पुन्हा एकदा हळद कुंकू लावून पूजा करायची। एक जास्वंदाचं फूल व्हायचं आणि बघा सर्वप्रथम हे जास्वंदाचं फूल बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं। नंतर जे 11 तांदूळ घेतले आहेत ते त्यांना लाल पिवळे केलेले आहेत, त्यातील एक तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि एक मंत्र जो तुम्हाला सांगत आहे तो म्हणायचा आहे, इदम अक्षतम ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आणि ती अक्षता तुम्हाला जास्वंदाच्या फुलांवरती किंवा बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आणि दुसरा अक्षता घ्यायच्या, तांदूळ घ्यायचा आणि पुन्हा तोच मंत्र म्हणायचा आणि तांदूळ अर्पण करायचे आणि असे 11 तांदूळ तुम्हाला 11 वेळा या मंत्राचं पठण करून बाप्पांच्या चरणी फुलांवरती अर्पण करायचे। आता तुम्ही म्हणाल 11 तांदूळ एकाच वेळी हातात घेतले तर आणि एकाच वेळी 11 मंत्राचं पठण केलं तर एकाच वेळी ते 11 तांदूळ अर्पण केले तर चालेल का? तर नाही, आपल्याला प्रत्येक तांदळाला एक मान द्यायचा असतो आणि त्या अक्षदा असतात त्यांचं खूप महत्त्व असतं। म्हणून आपल्याला एकच तांदूळ जो आहे तो मंत्र बोलून अभिमंत्रित करायचा आणि बाप्पांना अर्पण करायचा आहे। यानंतर तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे। तसंच ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा। तसेच आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती अपूर्ण राहिलेली आहे, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करताय परंतु ती पूर्ण होत नाही, तर ती इच्छा तुम्हाला बाप्पांकडे पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नंतर हे तांदूळ तुम्हाला दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्यायचे। दुसऱ्या दिवशी ते तांदूळ उचलून घ्यायचे आणि त्याची पुडी तयार करायची आणि जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती तांदूळ तुम्हाला तसेच तुमच्याजवळ ठेवायचे। तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा घरात ठेवायची जागा असेल तर ते ठेवा आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ते तांदूळ तुम्हाला बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन बाप्पांना अर्पण करायचे आहेत। तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी असा 11 तांदळाचा उपाय या चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। खूप प्रभावी उपाय आहे आणि हा जो उपाय आहे तो अनेक जणांनी केलासुद्धा आहे आणि त्याचं फळसुद्धा त्यांना प्राप्त झालेलं आहे। फक्त कोणतीही सेवा, उपाय करताना आपल्या मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी, विश्वास असायला हवा, तरच या उपायाचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं। तसेच बघा, या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर तुम्ही नक्की करा। या व्रताचे अनेक फायदे आहेत, ते आपल्याला होत असतात। आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात
जर तुम्ही व्रत करणार असाल तर हे व्रत दिवसभर करून संध्याकाळी सोडले जाते, परंतु संध्याकाळी हे व्रत सोडताना चंद्राची पूजा करून चंद्रदर्शन घेऊनच मग ते सोडले जाते, तरच त्या व्रताचं फळ जे आहे ते आपल्याला मिळतं. आणि म्हणूनच चंद्राची पूजा करून आपल्याला हे व्रत सोडायचं आहे. आजचा बघा चंद्रोदय जो आहे तो चंद्रोदय 8:01 होणार आहे, तर त्यावेळेस पूजा करून हा उपवास सोडायचा. आणि तुम्ही हा उपवास करणार नसेल तरी देखील तुम्ही चंद्राची पूजा आणि गणपती बाप्पांची आरती करायची, त्याने सुद्धा आपल्याला या चतुर्थी व्रताचं फळ मिळत असतं. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग ही झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.